आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर 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 सॉरी सर, मला तुमचे 5 मिनिटं हवेत. आपण आधी भेटलोय का? नाही सर, पण मी तुम्हाला ओळखते. आशुतोष रामचंद्र देसाई, देसाई ऑटोमोबाईल्स. सर तुम्ही मला ओळखत नाही आहात, पण मी अंजली देवधर. ॲक्च्युली आमची प्राईम कन्सल्टन्सी नावाची एक PR एजन्सी आहे आणि लवकरच तुमच्या कंपनीला एक PR एजन्सीची गरज आहे, कारण तुम्ही एक खूप मोठं डील क्रॅक करणार आहात. सॉरी, वी आर नॉट हायरिंग राईट नाव. सर जस्ट लिसन टू मी. सर ॲक्च्युली माझ्याकडे काहीतरी आहे तुम्हाला दाखवायला. जस्ट टेक अ लुक ना सर. जस्ट अ सेक सर. जस्ट अ सेक सर. हा फोटो तुम्हाला कोणी दिला? हेच तर आमचं काम आहे. होरायझननी दिला? नो, नॉट लाईक दॅट. बेसिकली तुमच्या या डीलची चर्चा आहे ना, ही खूप सुरू आहे इनर सर्कलमध्ये, आणि ह्या डील नंतर तुम्हाला इतक्या साऱ्या PR एजन्सीज अप्रोच करणार आहे. सो पहिला नंबर मी लावला. आणि वाय शुड आय हायर यू? ओके, आय एम बिंग व्हेरी स्ट्रेट. सो मला अशी फालतूची बडबड करून आहे ना तुम्हाला भुरळ नाही पाडायची आहे. तुम्ही फक्त मला ना हा फोटो अपलोड करायची परमिशन द्या. जर हा फोटो व्हायरल झाला आणि रिझल्ट्स मिळाले तर यू हायर मी. सिम्पल. मी हा फोटो स्वतः ऑफिशियली अपलोड नाही करू शकत. दॅट आय नो सर. जस्ट इमॅजिन, आय मीन देसाई ऑटोमोबाईल्स आणि होरायझनचे CEO गाडीमध्ये बसून शेक हँड करतायत. इतकंसं पुरे आहे लोकांची क्युरिओसिटी वाढवायला. ओके, यू डू इट. थँक्यू सो मच सर. आय मीन तुमच्यासारख्यांना डिसायसिव्ह लोकांची खूप गरज आहे आपल्या इंडस्ट्रीला. थँक्यू. ऑल राईट. लुकिंग फॉरवर्ड. थँक्स. थँक्यू. शिवा, आता काय करायचं बोल. अरे तुम्ही सगळे असं का बोलताय? बघ शिवा, आम्ही सगळे त्याच्या बाजूने आहोत, पण आपलं गॅरेज अजून लॉस सहन करू शकत नाही, आणि हा जर लॉस त्याच्यामुळे होत असेल तर तू बघ बाबा. बरोबर आहे रप्पर. म्हणजे 1-2 वेळा झालं तर ठीक आहे यार, आता हे जास्त होते. पण हे बघा, मला सगळं मान्य आहे, पण आपल्याला जेव्हा त्याची गरज होती तेव्हा तो होता की नाही? मी जेव्हा इथून गेले तेव्हा गॅरेज कोणी सांभाळलं? सगळा हिशोब त्याने बघितला. एवढंच काय, आशू आणि माझ्यासाठी तो उभा राहिला. दिव्याच्या विरोधात जाऊन तो माझ्या बाजूने उभा होता. मान्य आहे मला त्याने चूक केली, पण ही चूक परत होणार नाही यावर आपण भर देऊया ना. तुमच्यापैकी कोणी ना कोणी गॅरेजवर सतत थांबलं पाहिजे. खरंच त्याला आपली गरज आहे आणि त्याचा हात सोडून असं नाही चालणार. त्याला आपल्याला पुन्हा उभं करायचंय. हे बघा, मला हेही कळतंय की तुम्ही गॅरेजच्या चांगल्यासाठी हे सगळं करताय. आपण एकत्र आहोत ना, म्हणून गॅरेज उभं आहे. हे बघा, नेहमी लक्षात ठेवा, राजा कधी एकटा राजा बनत नाही, त्याची प्रजा त्याला राजा बनवते. त्यामुळे राजाने प्रजेला विसरून चालत नाही. पटतंय ना? ए सॉरी यार शिवा, आम्ही यापुढे या विषयावर नाही बोलणार हा परत. खरंच सॉरी. ठीक आहे, सॉरी का म्हणताय? तुम्हाला हे सगळं समजतं, पटतं, हेच मला बरं वाटतं. थँक्यू त्यासाठी. ए शिवा, शिवा ऐक ना. शिवा कुठे आहे? शिवा भाऊ, आई, पटकन या सगळ्यांनी. भाऊ या या, पटकन या. या पटकन या. शिवा कुठे आहे? शिवा. अरे हो हो हो, आधी घरी यायचास तेव्हा आई आई असं ओरडत असायचास, आणि आता घरी येतोस तेव्हा शिवा शिवा. अरे तुम्हाला बोलायचं ते बोला मला, पण मला आता शिवा हवी. कुठे शिवा? अरे बाबा, तुझी बायको घरी नाही. आता आम्हाला सांगण्यासारखं काही असेल तर सांग. आहे सगळ्यांनाच सांगण्यासारखं आहे, पण शिवा आल्यानंतर सांगणार. ए आशू, ऐक ना. शिवा आल्यावर तिला कळेलच ना हे सगळं. काय लहान मुलासारखं वागतोयस? अहो पण ठीक आहे, त्याला तिच्या समोरच सांगायचं असेल तर सांगू दे. चला, म्हणजे अजून वाट बघत बसावी लागणार आहे. ताई ताई, तू झोपायला गेलीस तरी चालेल आम्हाला.
थांबा फोन लावतो तिला विचारतो कुठे आहे. किती आठवण काढशील तिची, तिला उचक्या लागत असतील तिकडे. क्या कशा लागतील, फोनच उचलत नाही. मला ना या घरात काय चालू आहे ते कळतच नाहीये सुहास. तो आशू तिकडे लहान मुलांसारखा हातात गोड घेऊन इकडून तिकडून नाचतोय, उड्या मारतोय आणि काही विचारलं ना तर काही सांगत पण नाहीये. म्हणतोय शिवा आल्यावर सांगेन. अरे मग सांगायचंच नाही तर बोलवायचं कशाला? मला ना खूप चिडचिड व्हायला लागली आता. सकाळी ते पावलांचं झालं आणि आता हा आशू. मी म्हणते आपण जाऊया, आपला हिस्सा घेऊया आणि निघून जाऊया. मला ना ह्या बावळट लोकांसोबत राहायचं नाहीये आता. ऐकतोस का? मी चालले. शांतता शांतता. तू आता जे काही बोललीस ना त्यातलं काहीही करायचं नाहीये. मग काय करू? बघत उभी राहू? हे बघ, आपण जे काही करतोय ते इथे राहण्यासाठी करतोय ना, पण काय मिळतंय आपल्याला? काहीच मिळत नाहीये. किट्टू डार्लिंग, प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आता आपलंच बघ ना, आपण घराबाहेर फेकलो गेलो पण परत आलो की नाही का? तर आपण थोडा वेळ दिला. तसंच या गोष्टीसाठी सुद्धा थोडा वेळ दे. ओके? ठीक आहे, पण मी खाली जाणार नाहीये आता. अजिबात जाऊ नकोस. आराम कर, रिलॅक्स. ते खुर्चीवर असं फिरणं ना बंद कर पहिले. मला खूप इरिटेट होते बघून. तुला म्हणून सांगतो, ही खुर्ची आहे ना, ही खुर्चीच आपल्याला सगळं काही मिळवून देणार आहे. बघ तू. खुर्ची खुर्ची मिळवून देणार आहे सगळं? काय चालू असतं ह्या माणसाच्या डोक्यात ना, मला सांगते. आशू, मला माहिती आहे तुला काय सांगायचंय ते, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं. सांगणार ना मी, सगळं सांगणार. फक्त हा सोबत अशोक ऐक ऐक. अरे आशू, काय झालं? तू किती फोन केले मला? काय झालं काय? वहिनी कुठे होतीस तू? किती वाट बघत होतो आम्ही तुझी. एवढ्या उशीर का? आज तरी लवकर यायचंस ना जरा. अरे पण आज असं काय झालं आशू? डील बद्दल काही आहे का? काय झालं आशू? तू सांग ना, डीलचं काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? कोणी? आशू शिवा, मन घट्ट कर. आशू काय बोलतोस? मला जरा नीट सांग ना, काय झालंय? शिवा, इथून पुढे आपल्याला खूप काम करायला लागणार आहे. काय झालं? कारण डील फायनल झाली ना भाऊ. डील फायनल झाली. आता काय करायचं? खूप काम करायला लागणार. आशू, अरे क्या बात आहे. अरे पण मला सांग, मीटिंग कशी झाली? काय झालं तिथे? हो सांग ना, सगळं सांगणार. थांबा, सांग ना. तर काय झालं? अशा तऱ्हेने मस्त सगळं फायनलाइज झालं. क्या बात आहे अशोक. या समोरच्या कंपनीला आपल्या PR शी प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेमच तू सॉल्व्ह करून टाकला. एक्झॅक्टली. कमाल केलं सर. ती अंजली आली देवासारखी म्हणून पॉसिबल झालं.